ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। खासदार संजय राऊत शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। राज ठाकरे यांची भेट घेण्याकरता महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। 15 जानेवारीला निवडणुका होत आहेत, 16 जानेवारीला निकाल लागतोय। पण ठाकरेंच्या युती संदर्भात काय, ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात काय, हा सवाल मात्र अद्यापही कायम आहे। तर नुकतंच संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी जो संवाद साधला त्यानुसार अर्थातच ठाकरे बंधू येत्या आठवड्यात युती जाहीर करतील असं संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे। आता या सगळ्या घडामोडीनंतर राऊत राज ठाकरे यांच्या भेटीकरता शिवतीर्थावर दाखल झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। राऊत राज ठाकरेंच्या भेटीकरता दाखल झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। जवळपास दोघांमध्ये किती मिनिटं चर्चा होते, या चर्चेनंतर काही घोषणा येणाऱ्या काळात, येणाऱ्या 24 तासात 48 तासात केली जाते का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। जागा वाटपाचं सूत्र, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत नेमकं काय ठरतंय याकडे देखील विशेषत्वानं लक्ष कायम असणार आहे। मनसेला कोणत्या जागा या सोडल्या जातील हे फार महत्त्वाचं आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडून। स्वप्नील, काय अपडेट? लागली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या युतीला आता कुठेतरी वेगाने घडामोडी घडतात पाहायला मिळतात। वेगाने ही युती जाहीर करण्यात शक्यता आहे। पुढील 2 ते 3 दिवसांत युती संदर्भात निर्णय हा होईल। मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, या ठाकरे बंधू युतीमध्ये लढणार आहेत। मात्र मुंबईसाठी विशेष चर्चा सुरू झालेली आहे। मुंबईमध्ये खरं तर 120 पेक्षा जास्त जागा या ठाकरे गटाकडून मनसेला सोडण्यासंदर्भात सध्या चर्चा सुरू होती। यातील काही जागांवरती मनसे आणि ठाकरे दोन्ही बंधूंचा क्लेम होता। काही सिटिंग नगरसेवकांची जागा आहे, त्यामुळे या जागांवरती तेच असेल असे अनेक मुद्दे सुद्धा आज चर्चिले जातील। खरं तर अवधी हा केवळ 7 दिवसांचा आहे। 7 दिवसांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे। त्यामुळे लवकरात लवकर जागा वाटपाचा जो तिढा आहे तो सोडवण्याचा महत्वाची चर्चा आजपासून सुरू झालेली आहे। इथे संजय राऊत आणि अनिल परब हे दोन्ही शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख नेते आहेत, जे लोकसभेमध्ये सुद्धा आणि विधानसभेमध्ये सुद्धा जागा वाटपाच्या फॉर्म्युला संदर्भात, चर्चा संदर्भात सहभागी राहिलेले आहेत। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत जबाबदारी सुद्धा या नेत्यांवरती आहे आणि त्याच दृष्टीने चर्चा करण्यासाठी हे दोन्ही नेते शिवतीर्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। त्यामुळे या चर्चेमध्ये नक्की काय कोणकोणते मुद्दे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। निश्चित स्वप्नील, मुद्दा लक्षात येतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेला एकूण आज या सविस्तर माहिती करता। गेल्या 10 मिनिटांपासून संजय राऊत शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। दोघांमध्ये सध्या भेट होते संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यामध्ये। या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष कायम असणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।